एक होती चिवचिमणी. एकदा ती चांगल्या गावाच्या शोधात निघाली, जिथे तिला पोटभर खायला मिळेल. अंधार पडण्याअगोदर एखादं झाड तर शोधावंच लागेल. तेव्हा चिवला एक छोटंसं झाड दिसलं. अरे वा, ही जागा छान आहे. मला आजची रात्र थांबण्यासाठी आज इथेच आराम करते. मग चिव रात्री तिथेच थांबते. वा वा, काय छान जागा आहे ही. रात्री अगदी छान झोप झाली. असं करते, इथेच घरटं बनवते. इथे जवळपास छान खायलाही आहे. लागली चिव घरटं बनवण्याच्या तयारीला लागते. त्या झाडाजवळच एक छोटंसं घर होतं आणि त्यात एक म्हातारा राहायचा, ज्याने एक बोका पाळला होता. अरे काय देवाने मला या भिकारी म्हाताऱ्याच्या घरी पाठवलंय. रोज रोज दूधच देतो. आठवड्यातून 2-3 दिवस मच्छी द्यावी, चिकन द्यावं, म्हणजे तोंडाला चव तर येईल. माहित नाही ही भिकारी लोक बोक्या का पाळतात ते, आणि लोकांना चालत सुटतात. मी त्याला रोज दूध प्यायला देतो. त्या बोक्याचं लक्ष चिवकडे गेलं. ही चिमणी सारखी त्या झाडावर येते जाते. ही नेमकं करते तरी काय? आणि ही आधी ते कधीच दिसली नाही. जाऊन बघतोच की नेमकं ही काय करते. ओ, तर हिने ह्या काटेरी झाडावर घरटं बनवलंय. आता ही हितच राहणार. तर हिला बघून तर वाटतंय ही लवकरच अंडी देणार आहे. खूप छान, खूप छान. दे अंडी. लवकरात लवकर त्यातून छान छान पिल्लं येतील आणि मला त्यांच्यावर धाव मारता येईल. किती दिवस झाले मी नॉनव्हेज खाल्लेलंच नाहीये. त्यांना तर मी मिरची मीठ लावून खाईल. विचार करूनच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. बस, आता नाही होऊ शकत माझ्याने. कदाच आता अंडी द्यावीच लागतील. उरताही येत नाहीये. घरट्यात जाऊन जरा वेळ बसतेच. हे चिमणी तर घरट्यातच बसून आहे, तिथून हालतच नाहीये. जेवढं मला समजतंय म्हणजे अंडी दिलेली आहे. वा वा, मला तर आतापासूनच विचार करवत नाही. गोल गोल अंडी, त्यातून निघतील गुटगुटीत पिल्लं आणि मग मी त्यांना खाणार. आता तर दावतच मिळेल मला. बस, ही चिमणी एकदा घरटं सोडून गेली की मी आणि तिची पिल्लं. आता तर मी अंडी दिली. मला आता कुठेही जाता येणार नाही. बस, या अंड्यांवर लक्ष ठेवून त्यांना गरम ठेवावं लागणार. पण हा बोका बऱ्याच दिवसापासून माझ्यावर आणि माझ्या घरट्यावरच लक्ष ठेवून बसताय. कदाचित याला शंका आली की मी अंडी दिली. ही चिमणी उडत का नाहीये? हिला माझ्यावर शंका तर नाही ना की मी हिच्या पिलांना खाऊन टाकेन? पण मी पण चालाक आहे. चिमणे, मी आता तुझ्या घरट्याकडे लक्षच नाही देणार. म्हणजे तुला माझी भीतीच नाही वाटणार. आज तर मी खूप खुश आहे. किती छान आहेत माझी पिल्लं. कोणाची नजर न लागो यांना. पण मला यांना आता खाऊ घालावंच लागेल. कुठून आणू यांना जेवण?
होतोय मला. किती किती गोड आवाज आहे यांचा. म्हणजे ती पिल्लही किती गोड असतील. वा वा वा. रोज एक एक करत मज्जा करत खाणार मी. हा बोका सारखा माझ्या घरट्यावर नजर लावून बसलेला असतो. मला तर त्याचीच भीती वाटते. तो तर माझ्या जाण्याचीच वाट पाहतोय. मी करू तरी काय. आता तर पिल्लांना दाणे आणावेच लागतील. तेही भुकेने व्याकुळ झालेत. एक काम करते. जेव्हा हा बोका दूध पीत बसला असेल तेव्हा त्याचे लक्ष नसताना लवकर जाते आणि जवळूनच दाणे घेऊन येते. असंच करते. हो रे बाळांनो, आणते मी दाणे. थोडा वेळ फक्त धीर धरा. बस बस, थोडाच वेळ आता. मग त्या बोक्याला त्याचा मालक दूध प्यायला देतो. हा हा, द्या. पुन्हा तेच दूध द्या मला प्यायला. अजून काय देऊ शकतो हा म्हातारडा. याची लायकीच नाहीये. ठीक आहे, आताची भूक भागवायला हे दूधच पिऊन टाकतो. आणि बोका दूध प्यायला लागतो. बोका दूध प्यायला लागलाय. ही चांगली वेळ आहे. लवकर जाऊन दाणे घेऊन येते. लागलीच चिऊ दाणे आणायला जाते. परंतु बोक्या तिला जाताना पाहतो. अरे, ही चिमणीच होती ना. हो, वाटतं गेली ती दाणे आणायला. एकदा जाऊन बघितलंच पाहिजे की खरंच गेली का. पण दूध सोडून जावं लागेल. धत, हे दूध तर रोजच पितो. पण नॉनव्हेज खायचा मौका परत नाही मिळणार. तिथं जाऊनच खात्री करतो. मग काय, लागलीच बोका त्या झाडाजवळ गेला. हा, फक्त पिल्लच दिसताय घरट्यात. म्हणजे चिमणी गेली. चला, लवकरात लवकर आपलं काम आटपायला हवं. जसा बोका झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात चिऊ परत येते. अरे, ही एवढ्यात कशी आली. देवा, थोडा वेळ अजून नसती आली तर माझं काम झालंच असतं आज. हुश, बरं झालं वेळेवर पोहोचले मी. हा लबाड बोका माझ्या पिल्लांनाच खायला येत होता. काय चिवताई, कशी आहेस. नमस्ते बोके महाराज. अरे, ही तर मला आदराने महाराज म्हणते. वा वा, मी तर खुश झालो. मजेतच आहे. दूध पिऊन पिऊन अगदी बॉडी बनायला लागली माझी. आणि तुला तर पिल्लही झालेली दिसताय. ओहो, तुम्हाला माझ्या पिल्लांबद्दल माहितीही झालं वाटतं. अगं नाही रे, ते आवाज येत होता ना पिल्लांचा, त्यावरूनच अंदाज लावला ती तुझीच पिल्ला असतील. तशी किती आहेत पिल्ला. या बाळाला सगळं माहिती तरी मला विचारतोय. फक्त 5 पिल्ला आहेत. वा वा, खूपच छान. याचा अर्थ मला 5 दिवस रोज नॉनव्हेज खायला मिळणार. मज्जा आहे माझी तर. महाराज, काही वेळापूर्वी तुम्ही इथं उड्या का मारत होता. अच्छा, हिने पाहिलं तर. अगं नाही, ते दूध पिलं होतं ना, म्हणूनच थोडं जिरवण्यासाठी आपला व्यायाम करत होतो. बाकी काही नाही. ठीक आहे महाराज, आता मला माझ्या पिल्लांना जेवायला द्यायचंय. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. हा, जरूर. चल, मी पण येतो. थोडा वेळ आराम करून घेतो. हे चिऊ, माझी एवढी प्रशंसा का करत होती. तू काहीही कर, पण मी तुझ्या पिल्लांना तर खाईनच. तेही लवकरात लवकर. रात्री पिल्ल झोपल्यावर चिऊ विचार करत बसते.
आता मी काय करू? कसं माझ्या पिल्लांना या बोक्यापासून वाचवू? मला तर त्यांच्यासाठी दाणे आणायला घरटं सोडून जावंच लागेल. काहीतरी तर करावंच लागेल. दुसऱ्या दिवशी बोका चिऊची घरटं सोडून जाण्याची वाट पाहू लागतो, परंतु चिऊ जवळपासच जाऊन पिल्लांसाठी दाणे घेऊन येते. अरे, ही जरासा जवळपास जाऊन दाणे आणेल तर मला पिल्लांवर ताव कधीच मारता येणार नाही. काहीतरी करायलाच हवं. या झाडालाच तोडायला हवं, पण कसं? काहीतरी करायलाच हवं. मग काय, बोका त्याच्या म्हाताऱ्या मालकालाच त्रास द्यायला सुरुवात करतो. घरभर अगदी गोंधळ घालून ठेवतो. काय झालंय याला? दूध पिऊन पिऊन चांगला शेफारलाय. थांब, तुला आज बदडवूनच काढतो. म्हातारा काठी घेऊन बोक्याला मारायला धावतो. बोका त्या झाडाजवळ जाऊन उभा राहतो. हेच तर हवं होतं मला. मार ती काठी. म्हातारा काठी बोक्याला मारून फेकतो. तेवढ्यात चिऊ जोरात ओरडते आणि तिचा आवाज ऐकून त्याचा नेम चुकतो आणि काठी झाडाला न लागता बाजूला पडते. अरे, ह्या चिमणीने सगळ्या प्लॅनची वाट लावली. बघून घेईल हिला. आज तर कसं वाचवलं माझ्या पिल्लांना. परंतु हा बोका अजून काहीतरी विचार करण्या अगोदर काहीतरी कायमचा उपाय शोधलाच पाहिजे. मग चिऊ तिच्या पिल्लांनाच उडण्याचं प्रशिक्षण देते. तशी पिल्लही उडायला शिकतात. दुसऱ्या दिवशी चिऊ तिच्या पिल्लांना तिचा प्लॅन समजावून ठेवते आणि बोक्याला आवाज देते. बोक्या, कुठेस? ये इकडे. माझ्या पिल्लांवर नजर ठेवतोस का? माझ्या पिल्लांना थोडा जरी धक्का लावलास ना तर गाठ माझ्याशी आहे. ए चिरकुट चिमणे, तू मला चॅलेंज करतेस? आज तर मी तुला सोडणारच नाही. थांब, आलोच बघ मी. बोका चिडून घरट्यावर हल्ला करतो. तो झाडावर चढणार तेवढ्यात चिऊ आणि तिची पिल्लं तिथून उडून जातात आणि बोका त्या काटेरी झाडावर जोरदार आपटतो. हे काय झालं? माझ्या सगळ्या शरीरात काटे रुतले. ही चिऊ तर मदत करा कोणी. काय बोक्या, मज्जा आली की नाही? म्हणूनच माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, समजलं? कारण लहान आहे मी आणि गोडही. चतुर आहे मी आणि चिऊ माझं नाव. Hey friends, please do like, share and subscribe to our channel.